पतीने आवळला गरोदर पत्नीचा गळा, संशयित ताब्यात. पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांची माहिती. नाशिकच्या चांदशी शिवारात गोदाकाठी रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या झाडी झुडपात कुजलेल्या अवस्थेत तालुका पोलिसांना एका गरोदर विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेसोबत घातपात झाल्याचं शवविच्छेदनातून उघड झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता मयत महिलेच्या पतीने ओढणीने तिचा गळा आवळून खून केल्याचं उघडकीस आलंय. तालुका पोलिसांनी विवाहितेचा पती संशयित विकी राय यादव सुकेसर, वय वर्ष 20, राहणार सातपूर, मूळ नेपाळ, यास मंगळवारी रोजी बेड्या ठोकलाय. नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदशी शिवारात गोदाकाठा शेजारून आनंदवली पुलाकडे जाणाऱ्या जुन्या चांदशी रस्त्यावर निर्जन भागात संशयित विकी हा त्याची पत्नी अमृता कुमारी यादव सुकेसर, वय वर्ष 19, हिला 3 ते 4 दिवसांपूर्वी घेऊन गेला होता. येथील बाभळीच्या झाडामधून टेकडीवर गेल्यानंतर तेथे ओढणीच्या साह्याने गळा आवळून त्याने पळ काढला होता. शनिवार दिनांक 1 मार्च रोजी दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास विकी हा पंचवटी पोलीस ठाण्यात आला. त्याने 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी गांधी तलाव येथून त्याची पत्नी अमृता कुमारी हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी बेपत्ता नोंद करून घेतली होती. त्याने पत्नीला ठार मारल्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन ती बेपत्ता झाल्याचा बनाव केल्याचं पोलिसांनी सांगितलं. विकी आणि पत्नी अमृता कुमारी हिच्या चारित्र्यावर संशय आहे, त्या कारणातून गळा आवळून खून केल्याचं प्रथमदर्शनी तपास समोर आल्याचं पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी सांगितलंय. काल दिनांक 4/3/2025 रोजी नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल केला. त्याच्यामध्ये चांदशी शिवार किंगस्टन क्लबच्या जवळ त्या रोडवरती असं पहाडावरती थोडं टेकाडसारखं आहे, तिथे एक अनोळखी स्त्री जातीचं मृतदेह सापडला होता. त्यामध्ये तिचं गळ्याभोवती फास आवळून ती मयत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्याच वेळेस आम्ही सदर महिला, अनोळखी महिला कोण याच्यासाठी नाशिक शहरातील विविध पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना माहिती दिलेली की अशी आमच्याकडे एक अनोळखी स्त्रीचं सापडून आलेलं आहे, तर त्याचा म्हणजे तुमच्याकडे काय मिसिंग वगैरे दाखल आहे का ते कळवावं. त्यांचं गुन्हे शाखेची पण आम्ही मदत घेतलेली. पंचवटी पोलीस स्टेशनचे एक हवालदार वाडकर आहेत, त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनचा संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे एक अशीच मिसिंग कंप्लेंट आहे, तिचा तपास ते करत आहे. मग आम्ही त्यांनी जे वर्णन सांगितलं ते परत त्या याच्याशी मिळतं होतं, जे काही टॅटू वगैरे त्यांनी मार्क सांगितलेले ते मिळते होते. मग आम्ही त्याची खात्री केली तर तेच होते. त्यांना सांगितलं जो कोणी फिर्यादी आहे त्या मिसिंगमधला त्यांना बोलवलेलं पोलीस तिकडे पोस्टमॉर्टमच्या इथे, तर त्या मुलांनी लगेच तिला आयडेंटिफाय केलं की त्याचीच पत्नी आहे म्हणून. असं अधिक चौकशी केली असता आम्ही काही तांत्रिक पुराव्यांची मदत घेतली. त्या तांत्रिक साधनांच्या याच्यावरून आम्हाला समजून आलं की हाच आहे म्हणून. चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुललेला आहे. त्यामध्ये आरोपी नामे विक्की राय यादव, वय 19.5 वर्ष, त्याला अटक केलेली आहे. त्यांनी तिचे पत्नीला अमृता कुमारी विक्कीराव यादव हिला त्यांनी मारल्याचं त्यांनी कबूल केलं. चारित्र्याच्या संशयावरून हे झालेलं आहे. त्याला अटक केलेली आहे. त्याला कोर्टात हजर करवलं. विकी हा मूळ नेपाळच्या सरलाई जिल्ह्यातील हरिपुवा गावातील रहिवासी असून ते मागील काही महिन्यांपासून सातपूरच्या घाटोळ गल्लीत राहत होते. विकी हा मूल मजुरीची कामे करत होता. तालुका पोलिसांना सोमवार दिनांक 3 मार्च रोजी बेवारसपणे महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविले. मंगळवारी शवविच्छेदनातून घातपात उघड झालाय. यानंतर पोलिसांनी शहरातील सातपूर, अंबड, पंचवटी, मेरी म्हसरूळ आदी पोलीस ठाण्यात मृतदेहाचे फोटो पाठवले असता पंचवटी पोलिसांनी बेपत्ता असल्याची माहिती दिली आहे. तालुका पोलिसांनी विकी यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यास खाक्या दाखविले असता त्याने पत्नीची खुनाची कबुली दिली आहे. त्याच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर घटनेची कारवाई नाशिक तालुका पोलीस ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शीतल गायकवाड, राजेश पगारे, संतोष घोडेराव, दीपक पाटील, निलेश मराठे, योगेश पाटील, रवी गांगुर्डे, मंगेश पांझडे आदी पोलिसांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.